मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये 5 महिन्यात 8% मतदार वाढले असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विट करत केलेला आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढली ते काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुर्दे आपल्यासोबत आहे। प्रफुल्ल भाऊ, काय सांगाल? राहुल गांधींनी जो आरोप केलेला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? माहितीच्या अधिकारामध्ये मी मागच्या महिन्यामध्ये जी माहिती मागितली होती की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत 6 महिन्याच्या दरम्यान किती मतदार नोंदणी झाली, ऑनलाईन पद्धतीने किती झाली, ऑफलाईन पद्धतीने किती झाली, त्याचे त्यांनी एकत्रित आकडे दिले। 33,712 मतदार नोंदणी झालेली आहे। आता इलेक्शन कमिशनचं जे गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या अनुषंगानं मतदार नोंदणी करण्याची जी प्रक्रिया, त्याचं जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये त्यांनी स्पेसिफिकली लिहिलं, तिथं उल्लेख आहे त्याचा की जर मतदार नोंदणी जर करायची असेल तर त्याच्यासाठी BLO रिपोर्ट पाहिजे। तर मी माहितीच्या अधिकारामध्ये मागितले की BLO रिपोर्ट आहे का आपला, किती लोकांचे शहानिशा झालेली आहे, तर इथे कुठलाही BLO रिपोर्ट उपलब्ध नाही असं उत्तर माहिती अधिकारामध्ये मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। इथं प्रोव्हिजन काय आहे? द बूथ लेवल ऑफिसर मस्ट submit his complete report giving full details of each of the field verification made by him, that is the date and time of his visit to the household, whether the applicant, objector, the person objected to was physically present and other device collected। त्या BLOला फिजिकली त्या मतदाराच्या घरापर्यंत जायचं आहे आणि फक्त जायचं नाही, कुठल्या तारखेला गेला, कुठल्या वेळेत गेला, ही संपूर्ण डाटा आणि माहिती त्याला तिथं नोंदवून तो जो फॉर्म 6 आहे तो निवडणूक निर्णय नोंदणी अधिकाऱ्याकडे तो पाठवायचा आहे। मात्र ही कुठलीही प्रक्रिया न करता एक बोगस मतदार ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्भूत करण्याचं काम ह्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये झालं। हे माझी माहिती नाही, हे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली ही अधिकृत माहिती आहे। ही फक्त कोणाच्या रिपोर्टिंगच्या आधारावरची माहिती नाही, तरी माहिती अधिकारातली ही माहिती आहे। आणि हा इलेक्शन मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये पेज नंबर 90 मध्ये त्याच्यात बूथ लेव्हल ऑफिसरनी त्याची नोंदणीची प्रक्रिया कशी पूर्ण करावी याचा सुद्धा उल्लेख आहे। मात्र ही प्रक्रिया पूर्ण न करता चुकीच्या पद्धतीनं दुबार मतदार नोंदणी दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातून परराज्यातून मतदार मोठ्या प्रमाणात इथं नोंदवण्यात आले आणि ह्या बोगस मतदानाच्या आधारावर ही निवडणूक जिंकली असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढल्याचं सुद्धा त्यामध्ये म्हटलेलं आहे। प्रत्येक बूथची आकडेवारी आम्ही मागितलेली आहे, कुठल्या बूथमध्ये किती टक्के वाढलेली आहे। साधारणतः 4% अधिक जर मतदान वाढत असेल तर त्याची शहानिशा फिजिकली करावं लागते। 1% मतदाराचं तर फिजिकल त्या SDOनी करायची आहे, तो जो सुपरवायझर आहे त्यांनी पण त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा करायचं आहे। मात्र हे काही न करता फक्त दबावामध्ये त्यावेळेसचे गृहमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दबावामध्ये ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली असा आमचा स्पष्ट आरोप आहे। निवडणूक आयोग यासाठी दोषी आहे असं तुम्हाला वाटतं? निवडणूक आयोगच दोषी आहे ना। निवडणूक आयोगांनी दबावामध्ये काम केलेलं आहे। आज निवडणूक आयोग या देशामध्ये स्वतंत्र आहे असं वाटत नाही। आम्ही ज्या फॉर्म 17A ची मागणी करतो, सातत्यानं करतो आहे की जो रजिस्टर आहे, व्होटर रजिस्टर जो आहे, ज्या मतदानाच्या वेळी ज्या मतदाराची स्वाक्षरी केल्या जाते आणि तिथे त्याचा व्होटर ID नंबर नमूद केला जातो, तो सुद्धा डाटा आजपर्यंत दिलेला नाही। आणि माझं जे पत्र आहे ते 2 नोव्हेंबरचं आहे, कारण 2 डिसेंबरचं आहे। जमिनीवरची स्थिती, ग्राउंडवरची स्थिती, फील्डवरची स्थिती आणि निवडणुकाच्या निकालामध्ये ज्या पद्धतीचं अंतर दिसायला लागलं, आणि मी पण राजकारणामध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना जनतेचा पल्स आपल्या लक्षात येतो की लोकांचा मॅन्डेट कोणाच्या बाजूने आहे आणि मला ज्या पद्धतीचं समर्थन या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मिळालं त्यावरून मला विश्वास होता की ही निवडणूक मी जिंकणार। आणि आम्ही ज्यावेळेस 17A रजिस्टरचं मागणी करतो त्याचं उत्तर 5 महिन्यापर्यंत इलेक्शन ऑफिसर देत नाही आणि 5 महिन्यानंतर ते उत्तर दिले जाते की माझा अर्ज जो आहे तो 4 डिसेंबरचा अर्ज आहे आणि उत्तर कधी दिले जाते? 15 एप्रिलला दिले जाते।
15 एप्रिलला उत्तर कुठलं दिलं जाते की तुमचा मॅटर सबज्युडाइज आहे, न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्हाला कुठलीही माहिती देता येणार नाही. आणि यामध्ये आम्ही सगळं मागितलेलं आहे की रजिस्टर व्होटर फॉर्म, मतदार नोंदवही, ज्या मतदाराच्या नोंदवहीमध्ये किती मतदार तिथं प्रत्यक्ष आले, मतदानामध्ये सहभागी झाले, त्याची स्वाक्षरी आणि व्होटर ID असते, त्याला 17A फॉर्म म्हटल्या जाते. त्यानंतर आम्ही CCTV फुटेज मागतो आहे. CCTV फुटेज जर आपली निवडणूक पारदर्शी जर आहे तर CCTV फुटेज द्यायला हरकत काय. मात्र काही ना काही चोरी केलेली आहे, लपवलेलं आहे आणि यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा चोरी करण्याचाच राहिलेला नाही. ही संबंध निवडणूक चोरलेली आहे असं आमचं मत आहे. आता तुमची नेमकी भूमिका काय आहे? नाही, या संदर्भामध्ये आम्ही हे प्रकरण न्यायालयामध्ये पण मी घेऊन गेलेलो आहे. 2 याचिका या ठिकाणी प्रलंबित आहेत. आम्ही हे सगळे CCTV फुटेज फॉर्म 17A हे सुद्धा आम्ही मागितलेले आहे. त्या संदर्भात नोटीस इलेक्शन ऑफिसरला गेलेलं आहे आणि न्यायालयामध्ये ही लढाई राहील आणि ही लढाई आम्ही जनतेपर्यंत पण घेऊन जाणार आहोत. नक्कीच ही लढाई जी आहे ती न्यायालयात सुद्धा आहे आणि जनतेपर्यंत सुद्धा घेऊन जाणार असल्याचं प्रफुल्ल गुर्दे यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.